जमीन खरेदीतील हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर देवस्थान कमिटी बरखास्त झाली. त्यानंतर तिथे प्रशासक आला. 2023 ला प्रशासक आल्यानंतर 5 महिन्यातच 9,68,45,595 रुपयाचं उत्पन्न मिळालं. यासोबतच मंदिर, दानपेटी, बग्यातील दानपेटी यांचा एकत्रित हिशोब होतो 13 कोटी रुपये. आधीचे 9 कोटी आणि हे 13 कोटी एकत्र जोडल्यास वार्षिक उत्पन्न सरासरी 22 कोटी रुपये होते. स्थानिक पत्रकार इंदुमते सूर्यवंशी म्हणतात की पहिल्या 10 वर्षात भाविकांची संख्या कमी होती, त्यामुळं पहिल्या 10 वर्षाचं उत्पन्न आपण 22 कोटी रुपये धरण्याऐवजी 11 कोटीच रुपये धरू. 11 कोटी गुणिले 10 110 कोटी रुपये आणि दुसऱ्या 10 वर्षात 22 कोटीचं सरासरी उत्पन्न पकडलं तर 110 अधिक 220 कोटी बरोबर 20 वर्षात 330 कोटी रुपये देणगी स्वरूपात मंदिराला आल्याचं बोललं जातं. विशेष बाब अशी आहे की या 20 वर्षात आलेल्या देणगीचा कुठलाही जमा खर्च नोंदवण्याचं काम विश्वस्तांनी केलेलं नाहीये. मंदिरातील दानपेटी व मेंढ्याच्या विक्रीमधून मिळणाऱ्या रकमेच्या व्यवहारात गैरकारभार झालाय.